त्यानंतर सन्माननीय राजारामजी पाटील आहेत, त्यांनाही विनंती आहे. राजाराम पाटील ते मॅन ऑफ द सिरीजच्या पण ट्रॉफीज त्यांच्याकडनं स्पॉन्सर्स करण्यात आलेले आहेत. त्यानंतर विनायक पाटील, यशपाल किणी आपल्याला विनंती देखील आहेत. आपण देखील आहे. त्याप्रमाणे रोहित पाटील जी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी स्पॉन्सर करण्यात आली, दिनकर मामा सध्या स्टेजवरती उपस्थित आहेत. आणि त्यानंतर पहिली ट्रॉफी जे आपल्याला प्राप्त झाले ते भूषण पाटील, आपल्याला विनंती आपण देखील लगेच व्यासपीठावरती यावं. आयोजक समितीचे सर्व सभासद मेंबर त्यांना विनंती आहे आपण देखील या. दिगंबर, चेतन भगत, आपा भोईर आपण देखील या. सर्व आयोजक समितीचे सर्व सभासद त्यांना देखील विनंती आहे. जास्त वेळ न घेता आपण लगेच प्राइज डिस्ट्रीब्युशन अर्थात बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. मागच्या 2 दिवसापासून आपण शिरगाव प्रीमियर लीग अनुभवत आहेत. आनंद देखील घेतला आहे. मान्यवरांचा वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे ते उपस्थित आहेत. तोपर्यंत आपण लगेच हा बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम, काही सन्मान देखील आहे ते देखील केले जातील. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांचा देखील सन्मान केला जाणार आहे. आदरणीय सन्मान्य दिनकर पाटील मामांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. कारण पंचांना पुढचा प्रवास अगदी करायचा, सफलाच्या अगदी परिसरामध्ये जायचं. त्यामुळे पंच झाकीर सर या स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिवस खूप छान पद्धतीने पंचांची भूमिका राहिलीत. त्यामध्ये झाकीर सरांचा सन्मान होणार आहे. मी दिनकर मामांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पंच झाकीर सर यांचा सन्मान केला जाईल. आणि त्यांच्या जोडीने आपले पंच किशोर सर, आपणास विनंती, 40+ महत्त्वाचे खेळाडू म्हणून सातत्याने ज्याने क्रिकेट खेळले आहेत, या स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिवस पंचांची कामगिरी देखील खूप सुंदर राहिले. सर्व संघ मालकांना विनंती, चला वरती या प्लीज. आपण जर नाही आले तर बक्षीस वितरण समारंभाला उशीर होईल. धवल, चिनू, अनिकेत, प्रेमराज या. राजूदादा भोईर संघ मालक या. कश्मी 11चे प्रदीप पाटील, सर्व संघ मालकांना विनंती, चला वरती या. सर्व संघ मालकांना विनंती, आपण वरती येऊन विराजमान व्हा. कारण जास्त वेळ न घेता आता तिथे आपण हा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी करतोय. मी किशोर पाटील सरांना विनंती करतो आपण यावं. किशोर पाटील सरांचा सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी मंगेशजी पाटील यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते पंच किशोर पाटील सरांचा सन्मान केला जाणार आहे. मंगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते पंच किशोर पाटील सरांचा सन्मान केला जातोय. आकाश मात्रे यांना विनंती, आकाश मात्रे आपण मंचावरती यावं. राजूदादा भोईर मंचावरती यावं. आकाश मात्रे आपणास विनंती, आपण देखील मुख्य मंचावरती या. कल्पेश पाटील, सदानंद पाटील, पाणी जे आम्हाला पाणी मिळालं ते सदानंद पाटील यांच्या माध्यमातून नेहमी असतं. आशिष भोईर आपण या. नितीनजी गावडे आपण या. मुख्य मंचावरती येऊन विराजित व्हा. बालचंद्र पाटील साहेब यांना विनंती, आपण मंचावरती यावं. आर्थिक सहकार्य 3000 रुपयाचं ज्यांच्या माध्यमातून लाभलाय, बालचंद्र पाटील साहेब या. बाबू कुठे असेल, चेअर आणा बाबू, चेअर लावून घ्या. चला विनर टीम यशोदा महाराज संघ आता बसून घ्या चेअरवरती. यशोदा महाराज संघ बसून घ्या. जेडीआर रायपाडा, तिथे चर्चा करण्यापेक्षा इथे येऊन बसलं तर आणखीन छान होईल. तुकाराम मांगेला सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून ज्यांना आपण नेहमीच पाहिलं, सरांचा सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय हेमंतदा पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते तुकाराम मांगेला सरांचा सन्मान आहे, तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय.
आज खऱ्या अर्थानं या SPL साठी आपण त्यांचा आवाज ऐकला. अगदी एक दिवस, परंतु जो महत्वाचा दिवस खऱ्या अर्थानं तुकाराम मांगेला सरांनी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून दिलात. द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर, द व्हॉइस ऑफ नारंगी, सरांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. हेमंतदा पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान आहे तो सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद तुकाराम सर, आपल्या मनापासून आभार आहेत. डीज ऑपरेटर धनेश, जयदीप, मयूर सर्वांनी यायचं आहेत. सर्वांनी एका फ्रेम मध्ये यायचं आहेत. जयदीप, डीजे जयदीप, धनेश, मयूर सर्वांनी या ना, तिघांनी या, तिघं पण या एका फ्रेम मध्ये हा फोटो घेऊया आपण. डीजे मयूर, डीजे धनेश, डीजे जयदीप. सन्मान करण्यासाठी मी राजूदादा भोईर यांना विनंती करतोय. डीजे ऑपरेटर डीजे धनेश, जयदीप आणि डीजे मयूर तिन्ही आमचे खूप छान पद्धतीने ज्याने ऑपरेटिंग केलेत डीजेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. राजूदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा सन्मान आहेत. आमचे 3 मित्र आहेत डीजे ऑपरेटर म्हणून ज्यांना आपण सर्वांनी पाहिलं. टीम बसून घ्या. यशोदा महाराज संघ बसून घ्या. JDR रायपड आपण देखील चेअरवरती बसून घ्या. समोर जे खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती सर्वांनी बसून घ्यावं. चला, जास्त वेळ जाणार याची काळजी घ्या. घनश्याम भोईर आपल्या खेळाडूंना घेऊन या ठिकाणी या. यशोदा महाराज संघ, यशपालजी किनी, दयानंद पाटील बसून घ्या, कारण तुम्हाला वारंवार त्याच गोष्टी सांगाव्या लागतात. नील पाटील संघ मालक, नील पाटील, जितेश पाटील आपण यायचं. नील पाटील, जितेश पाटील या, कारण संघ मालकांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. मयूरजी पाटील या ठिकाणी आहेत, आपण पाहू शकतायत. सन्मान केला जाईल. पुढील सन्मान होणार आहेत DBN लाईव्ह या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर जे प्रक्षेपण पोहोचवण्याचं काम अगदी एंड मोमेंटला ही स्पर्धा DBN कडे आली आणि DBN ने मात्र सांगितलं की हो काहीतरी करू, परंतु ऍडजस्टमेंट करू. आणि या स्पर्धेचं मला वाटतं की सर्वात मोठी कसरत होती, दिगंबर होते किंवा मयूर दादा किंवा चेतनजी, सर्वांपुढे मोठी कसरत होती की लाईव्ह कोण करणार. आणि DBNचे इतके चॅनल सध्या बिझी आहेत की भरपूर साऱ्या स्पर्धा आपल्या भागामध्ये सुरू आहेत, पण DBNच्या वतीनं हा सन्मान स्वीकारण्यासाठी नयन तांडेल सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावरती येत आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. DBN लाईव्ह या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण 2 दिवस घर बसल्या एकदम क्लिअर पाहिलं ते DBN लाईव्हच्या वतीनं पाहिलं. हा सन्मान करण्यासाठी मी राजारामजी पाटील यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते DBN लाईव्हचा सन्मान केला जातोय. सन्मानित केलं जातं DBN लाईव्ह नयन तांडेल, सूरज जनार्दनजी पाटील विनंती असेल आपण यायचं. सूरज पाटील, जनार्दन पाटील मामांचे सुपुत्र सूरज पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. त्यानंतर आपण सन्मान करूया अशा आमच्या समालोचक मित्राचा. मागच्या काही वर्षामध्ये त्याने केलेली प्रगती ते देखील पाहिली आहेत. आणि दोन्ही दिवस गेल्या वर्षी देखील यावर्षी देखील ज्यांचा आवाज आपण या शिरगाव प्रीमियर लीगमध्ये ऐकल्यात, एन्जॉय देखील केल्यात. आमचे कोपरे येथील समालोचक फार कमी कालावधीमध्ये प्रगती केलेले धनंजय पाटील यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाईल. आणि त्यांचा व्यासपीठावरती सन्मान करण्यासाठी दिनकर मामांना विनंती आहे. दिनकर मामांच्या शुभ हस्ते धनंजय पाटील समालोचक मित्र, दोन्ही दिवस चांगलं समालोचन ज्यांनी केलेलं आहे. आणि बघा आपल्याच परिसरातील एक आवाज आहे आणि आज मोठमोठ्या स्पर्धामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतायत. आमच्या जोडीनं कित्येक स्पर्धा धनंजय देखील करतायत आणि त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. पुढे सन्मान होत राहतील. पुणे एकदा मी धनंजय पाटील यांना विनंती करू. पुढील सन्मान केला जाणार आहे सोहम गावडे, जे ड्रोनद्वारे आपण जी दृश्य पाहिलीत
ती खऱ्या अर्थानं टिपण्याचं काम ज्याने केलं ते सोहम गावडे. खऱ्या अर्थानं नारायण पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही मुख्य मंचावरून विनंती करू कौशिक पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते रोहित पाटील या मित्रासाठी होत्या. रोहित पाटील आपल्या मनापासून आभार आहेत. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला जी ट्रॉफी मिळालेली आहे ती विनायक पाटील यांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जाणार आहे. या विनायक पाटील आपणही वरती या, आपलाही सन्मान केला जाणार कारण SPL साठी काही दानशूर असं व्यक्तिमत्व म्हणून काही व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान केला जातोय. आणि हा सन्मान करण्यासाठी मी दिगंबर म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. विनायक पाटील यांचा सन्मान होतोय. काही स्पेलच्या कमिटी पुढे काही गोष्टी होत्या, काही पारितोषिक मात्र विनायक पाटील पुढे आले. आणखीन काही असे दानशूर व्यक्तिमत्व जे पुढे आल्यात त्यामधलं नाव आहे विनायक पाटील. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आल्यात ते यशपाल किनी यांनाही विनंती असेल यशपाल किनी आपणही यावं. यशपाल किनी यांचा सन्मान केला जाणार आहे. हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू चेतन भोईर यांना विनंती आहे. चेतन भोईर यांच्या शुभ हस्ते यशपाल किनी यांचा सन्मान केला जातोय. उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत यशपालजी किनी यांचा हा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद यशपालजी किनी आपल्या मनापासून आभार आहेत. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं आहेत ते आदरणीय राजाराम पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. हा सन्मान करण्यासाठी मी चेतन किनी सीके यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते राजारामजी पाटील साहेबांचा सन्मान होतोय. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी जे आपण पाहता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभल्या आहेत ते आदरणीय राजाराम पाटील साहेब. आज भरपूर पारितोषिक ही त्यांच्या माध्यमातून आणि सलग 4 वर्ष मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी जी आहे ना ती राजाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळते. इथं जोरदार टाळ्यांचा गजर होत्यात. आणि विनायक पाटील आणि यशपाल किनी यांच्या माध्यमातून देखील सलग 4 वर्ष ते आम्हाला ट्रॉफी मिळत आहेत. त्यानंतर बेस्ट फिल्डर आणि नवोदित खेळाडूची जी ट्रॉफी आम्हाला मिळाल्या आहेत ती चेतन किनी सीके यांच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत. तर त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू हेमंतदा यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते चेतन किनी सीके यांचा सन्मान होतोय. धन्यवाद चेतन किनी सीके आपल्या मनापासून आभार आहे. पुढील सन्मानित होईल भालचंद्र पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य 3000 रुपयांचा आपल्याला लाभलाय. हा सन्मान करण्यासाठी मी गौतम म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय भालचंद्र पाटील साहेबांचा सन्मान करूयात. या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य 3000 रुपयांचा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय त्यांचा सन्मान केला जातो गौतम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते.
पुढील सन्मान होईल आदरणीय दीपकजी गावडे साहेबांचा सन्मान होणार आहे. हा सन्मान करण्यासाठी मी मंगेश पाटील यांना विनंती करतो. मंगेश पाटील आपल्या शुभ हस्ते दीपकजी गावडे साहेबांचा सन्मान होणार आहे. खाली नाही जायचं, वरतीच थांबायचंय, कारण टीम ऑनरचाही सन्मान होणार, त्यामुळे तुम्हाला वरतीच थांबायचंय. दीपकजी गावडे यांचा सन्मान केला जातोय. पुढील सन्मान मुख्य मंचावरती केला जाईल आकाश म्हात्रे. या स्पर्धेसाठी मात्र त्यांचेही आपल्याला आर्थिक सहकार्य लाभल्यात आणि हा सन्मान करण्यासाठी मी प्रदीप पाटील कशवी इलेव्हनचे संघ मालक प्रदीप पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आकाश म्हात्रे यांचा सन्मान केला जाणार आहे. धन्यवाद आकाश म्हात्रे, आपल्या मनापासून आभार आहे. त्यानंतर पुढील सन्मान होईल या अगदी शिरगावच्या गावामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्यात, म्हणून पाणी पुरवठा मंत्री म्हणून जे काम करतायत ते सदानंद पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. मी अनिकेत म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सदानंद पाटील यांचा सन्मान केला जाईल. जो पिण्याचं पाणी, खरं तर जे पाण्याचे जार आहेत ते कुठलीही स्पर्धा असू द्यात ते खंबीरपणे उभे असतात. असे सदानंद पाटील, एकदा टाळ्याचा गजर सदानंद पाटील यांच्यासाठी होऊ द्यात. कारण पाणी हे खूप महत्वाचं आहे आणि खेळाडूंना जो पाणी लागतो तो खऱ्या अर्थानं सदानंद पाटील यांच्या माध्यमातून दिला जातो आणि त्यांचा सन्मान अनिकेतजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य 2000 रुपयाचं ज्यांच्या माध्यमातून आलं होतं त्या आदरणीय योगेश पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि योगेश पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. मी योगेश पाटील प्रेमराज यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते योगेश पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. योगेशजी पाटील टाकपाड्याचे असतील तर आपण यावं. नरेशजी पाटील टाकपाड्यात येथील योगेशजी पाटील किंवा नरेश पाटील असतील तर आपण या स्पर्धेसाठी त्यांचे आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलं होतं. महेश पाटील समोर याचं विजय म्हात्रे. महेश आणि विजय थोडं जवळ या, तिथे चर्चा करण्यापेक्षा तर जवळ या. महेश पाटील, विजय म्हात्रे प्रमुख काही खेळाडू आहेत. त्यानंतर परशुराम म्हात्रे यांचा सन्मान केला जाणार आहे, जे आम्हाला कोल्ड ड्रिंक्स ज्यांच्या माध्यमातून मिळाल्यात. परशुराम म्हात्रे या मंचावरती. मी महेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते परशुरामजी म्हात्रे यांचा सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला कोल्ड ड्रिंक्स जे मिळालेले आहेत एकदा टाळ्यांचे गजर परशुरामसाठी होऊ द्यात. तर काही असे दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं नेहमी SPL साठी छोटं छोटं काही होईना परंतु महत्वाचं सहकार्य आहेत. परशुरामजी म्हात्रे यांचा हा सन्मान आहे महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. पुढील सन्मान आहे तो सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आर्थिक सहकार्य हे आपल्याला 11,000 रुपयाचं आज पाहायला मिळालं त्या आदरणीय सन्माननीय दिनकर पाटील मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. दिनकर पाटील मामा यांना विनंती असेल आपण पुढे यावं. सोबत कौशिक पाटील आपणासही विनंती आपण देखील पुढे यावं. दिनकर मामांचे सुपुत्र कौशिक किंवा दिनकर मामा आहेतच उपस्थित आणि हा सन्मान करण्यासाठी मी आयोजन कमिटीचे मेंबर्स यांना विनंती करतोय. चेतन भोईर, चेतन किनी, दिगंबर म्हात्रे, मयूर सन्मान होतो दिनकर मामांचा. मुख्य आयोजक म्हणून SPLचं सर्वात मोठं अगदी काम पार पडलं. त्यामध्ये 3 नाव आहेत, 4 नाव आहेत. एक मयूरजी पाटील, दिगंबर
चेतन किनी, चेतन भोईर. त्यानंतर पुन्हा एकदा मी तिघांना मामांना दोन शब्द मामांचे ऐकायचे आहेत. तेही आपण दिनकर मामा, संपूर्ण शिरगाव प्रीमियर लीग स्पर्धा पार पडल्यात, खूप छान पद्धतीने पार पडल्यात. आपल्या शुभेच्छा. हॅलो, धन्यवाद मला माईक दिल्याबद्दल. मला एकच सांगायचं आहे, कालपर्यंत मी खेळ बघत होतो, जी टीम आज फायनलला हरली, मला काल असं वाटत होतं की आज फायनल तीच टीम मारणार आहे. कारण काल त्यांचे जे फटके होते कडक, आज त्यांना यशोदा महाराजांचा काय आशीर्वाद लागला आणि ते जे कडक शॉट होते ते थंड पडले आणि यशोदा महाराजांची कृपा खरोखर सांगतो आहे आपल्या गावावर. बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मामांचे बोल खूप महत्वाचे होते आणि त्याने म्हटलं की यशोदा महाराज या संघानं खऱ्या अर्थानं ती बाजी मारल्यात. पुढील सन्मान होईल या स्पर्धेसाठी जे 100 टी शर्ट म्हणूयात, जे टी शर्ट्स आपल्याला मिळालेले आहेत ते आदरणीय सन्माननीय राजूदादा भोईर यांच्या माध्यमातून आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये राजूदादा भोईर यांचा सन्मान केला जाईल. आयोजन कमिटीचे मेंबर चेतनजी किनी, चेतन भोईर, दिगंबर म्हात्रे यांना मी विनंती करतोय, राजूदादा भोईर यांचा सन्मान केला जातोय. एक असं व्यक्तिमत्व, आज जे टी शर्ट्स तुम्ही पाहतात ना, ते ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले आहेत ते राजूदादा भोईर यांचा सन्मान आहेत. तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. दिगंबरजी म्हात्रे, चेतन भोईर, चेतन किनी, सीके आणि मयूरजी पाटील तेही पार्टीचे पण आहेत, परंतु काही दुखापत ग्रस्त असल्या कारणामुळे अगदी बाजूला आहेत. धन्यवाद राजूदादा भोईर, आपल्या मनापासून आभार आहेत. पुढील सन्मान केला जाईल जे आम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून मिळाल्यात. नेहमीच मास्टरची स्पर्धा असू द्यात किंवा या गावामध्ये आणखीन काही स्पर्धा असू द्यात, ज्यांचं सहकार्य असतं ते भूषणजी पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. मी भूषणजी पाटील यांना विनंती करतो आपण यावं पुढे. हा सन्मान मात्र केला जाईल. महेश पाटील यांना विनंती असेल, आपल्या शुभ असे श्री भूषणजी पाटील सरांचा सन्मान होतोय. थँक्यू. पुढील सन्मान केला जाईल स्कोरर म्हणून मयूर कांबिरे, गौतम म्हात्रे. मयूर, गौतम, किट्टू जे सर्व स्कोरर आहेत सर्वांनी या कल्पेश सर्वांनी वरती या. मयूर वरती या. ओके ओके, सन्मान त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असं त्याने सांगितलं. धन्यवाद. मयूर कांबिरे आलात. सन्मान केला जाईल मयूर कांबिरे यांचा. गौतम आहेत, मयूर हे आमचे दोन स्कोरर आहेत. भरपूर जणांची स्कोरिंग होती. विजय म्हात्रे, विजय म्हात्रे या. विजय म्हात्रेच्या हस्ते गौतम आणि मयूरचा सन्मान होणार आहे. दोघांचा सन्मान होणार आहे. दोघांनी पुढे या. जास्त टेन्शन आलं होतं कारण संघ पराभूत झाला होता म्हणून मयूरला टेन्शन, गौतमला टेन्शन. टेन्शन दूर करण्याचं काम केलं आहे. हातवर इशाराही करतायत. राजूदादाचं लक्ष आहे. त्यानंतर एकविरा मंडप डेकोरेटरचे प्रदीपजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण यावं. आपलाही सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मंडप डेकोरेटर्स म्हणून महत्वाची भूमिका आदरणीय प्रदीप दादा यांची आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जाईल. मी विजय म्हात्रे यांना विनंती करतो. विजय म्हात्रे आणि महेश पाटील दोघांनी अगदी अरेंज करून दिलं असं म्हटलंय आयोजकांनी, त्यामुळे सन्मान केला जाणार आहे. विजय आणि महेश या दोघांच्या शुभ हस्ते, दोन्ही असे खेळाडू आहेत. एकाच्या शुभ हस्ते शाल परिधान केली जात आहे, दुसऱ्याच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह दिलं जात आहे आणि भरपूर साऱ्या या मैदानावरती स्पर्धा होत आहेत. तरी एकविरा डेकोरेटर्स प्रदीप दादांचं सहकार्य असतं, त्यांच्या मनापासून आभार आहेत. त्यानंतर पोलीस सन्मान होईल स्वप्नील पाटील आणि कृतज्ञ या दोघांचा भरपूर मोठा सपोर्ट आहे. कारण बाकीच्या साऱ्या काही गोष्टीमध्ये जो सपोर्ट केला तो स्वप्नील आणि कृतज्ञ ना, त्यामुळे दोघांनी पुढे या. स्वप्नील आणि कृतज्ञ.
स्वप्नील आणि कृतार्थ आपण या कृतार्थ मोठं योगदान त्यांचंही आहे. हा सन्मान करण्यासाठी मी दिनकर मामांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल स्वप्नील आणि कृतार्थ. या दोघांची पण भरपूर मेहनत आहे. धन्यवाद दोघांचे मनापासून आभार आहेत. रमेश बाबू आहेत का? रमेश बाबू या. रमेश बाबू त्यांचाही सन्मान केला जाणार आहेत का? चला. बाबू या. बाबू येतात. बाबूची रॉयल एंट्री. बाबू सोहम आमचा आहेत. ड्रोन अगदी बाबूच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी बाबूच्या आता एंट्री होत आहेत. या बाजूला बाबू या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. आणि बाबूची भरपूर मेहनत आहे. 2 दिवसामध्ये आम्ही पाहिलेल्या आहेत. आणि बाबूचा सन्मान केला जाणार आहे. मी दिगंबर म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बाबूचा सन्मान. खुर्च्या लावण्यापासून खुर्च्या जमा करणं हे सर्व काम बाबूने केलंय. त्यामुळे बाबूचा सत्कार केला जातो या ठिकाणी. धन्यवाद. वायफायची सुविधा मला ज्यांच्या माध्यमातून मिळाली जय गावडे. जय आणि सहयोग आपण या जोडीने या. जय आणि सहयोगचे मनापासून आभार आहेत. कारण वायफायची जी सुविधा आहे ती अगदी 2 व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या आहेत. जय गावडे आणि सहयोग भोईर यांचा सन्मान केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूयात. मी भूषण पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातं जय गावडे आणि सहयोग भोईर. पुढील सन्मान होईल हिमांशू पाटील. हिमांशू या मंचाच्या दिशेने आपलाही सन्मान केला जाणार आहे. सुहास पाटील. हिमांशू या लवकर या. 2000 रुपयाचं सहकार्य मात्र लाभलेलं आहे. हिमांशू सुहास पाटील यांच्या माध्यमातून ते 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मिळालेलं आहे. त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र मुख्य मंचावरती केला जातो. मी हेमंतदादा पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हिमांशू यांचा सन्मान होतोय. पुढील सन्मान होईल शिरगाव प्रीमियर लीगच्या वतीनं महेशजी पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. महेश पाटील आपण यावं पुढे. महेश पाटील यांचा सन्मान केला जातोय. महेश पाटील यांना विनंती करणं आपण पुढे या. मी चेतन भोईर यांना विनंती करतो. चेतन भोईर आपल्या शुभ हस्ते महेश पाटील यांचा हा सन्मान केला जाणार आहे. चेतन भोईर यांच्या शुभ हस्ते महेशजी पाटील यांचा सन्मान होणार आहे. अजितदादा रोकडे यांना विनंती आपण यावं. अजितदादा रोकडे यांचाही सन्मान केला जाणार आहे. सोहम एंटरप्राइजेसचे आपण पाहिले तर अजितदादा रोकडे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. महेशजी पाटील यांचा सन्मान केला जातोय. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. जोरदार टाळ्यांचा गजर. महेशजी पाटील शिरगाव स्पोर्ट शिरगाव यांचंही खूप मोठं सहकार्य लाभलंय. त्यांचा मनापासून आभार. त्यानंतर विजय म्हात्रे
अगदी ग्राउंडचं मॅनेजमेंट बघण्याचं काम मात्र ज्यांच्या माध्यमातून नेहमी केलं जातं विजय म्हात्रे महेश पाटील असतील. विजय म्हात्रेंना विनंती आहे, विजय म्हात्रे आपण यावं पुढे. हा सन्मान करण्यासाठी मी योगेश पाटील यांना विनंती करतो. योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते विजय म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान होणार आहेत अजितदादा रोकडे यांचा सन्मान केला जाणार आहे. सोहम एंटरप्राइजेस 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं त्यांचा सन्मान केला जाईल. अजितदादा रोकडे यांचा सन्मान मुख्य मंचावरती करूयात. हा सन्मान करण्यासाठी मी हेमंत दादा यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते अजितदादा रोकडे यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद अजित, आपल्या मनापासून आभार. आणि विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. पुढील सन्मान केला जाईल दयानंद पाटील दया, जे आज शिरगाव प्रीमियर लीगचं नाव जो स्केच काढलाय तो त्याच्या पाठीमागे दयाची मोठी मेहनत आहे. त्यामुळे दयाचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. दयानंद पाटील यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही महेश पाटील यांना विनंती असेल दयानंद पाटील यांचा सन्मान करूयात. शिरगाव प्रीमियर लीगचं नाव जे खऱ्या अर्थानं ज्याने काढलंय तो याच गावातील कलाकार आहे दया, आणि दयाचा सन्मान होतोय तर टाळ्यांचा गजर होत्यात. पुढील सन्मान नितीन गावडे आणि आशिष भोईर, जे कोल्ड ड्रिंक्स ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्यात ते नितीनजी गावडे आणि आशिषजी भोईर. या नितीनजी गावडे आणि आशिषजी भोईर या आपला सन्मान मात्र आपण या ठिकाणी स्वीकारावा. मी दीपकजी गावडे यांना विनंती करतो. दीपकजी आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. दीपकजी गावडे यांच्या शुभ हस्ते आशिष भोईर आणि नितीन गावडे आगरी कॉमेडी किंग म्हणून या गावामधून एक चॅनल पाहिलं होतं आपण. कोविडमध्ये सर्वाधिक जास्त हसवण्याचं काम खऱ्या अर्थानं या कलाकारांनी केलं होतं. आणि आता परत सर्वांची ती रिक्वेस्ट आहे की ते चॅनल लवकरात लवकर पुन्हा सुरू व्हावं, त्या व्हिडिओ पुन्हा याव्या, यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आशिष भोईर आणि नितीनजी गावडे तुम्हाला असणार आहेत. अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर अगदी त्या माहिती द्या, कारण भरपूर जणांचं सहकार्य लाभलंय. दीपेश पाटील यांचाही सन्मान केला जाणार. दीपेश पाटील या, दीपेश पाटील या मंचावरती या. दीपेश या. दीपेश पाटील यांचा सन्मान केला जातोय. मी गौतम म्हात्रे यांना विनंती करतो या गौतम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दीपेश पाटील यांचा सन्मान होईल मुख्य मंचावरती. दीपेश साठी टाळ्यांचा गजर होतोय. दीपेश पाटील यांचा सन्मान. धन्यवाद दीपेश, मनापासून आपला आभार आहे. धन्यवाद. आणखीन अगदी कोणाचे सन्मान राहिले असतील किंवा कोणी मदत या स्पर्धेसाठी केली असेल आणि ते नाव राहिलं असेल तर मंडळाच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आता सरळ आपण बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने जाणार आहोत. पण त्यापूर्वी या स्पर्धेमध्ये जे 8 संघ मालक होते त्या 8 संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. सुरुवातीला आम्ही इन्व्हाइट करतो या ठिकाणी टीम यशोदा महाराज संघाचे संघ मालक आदरणीय हेमंतदा पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. टीम यशोदा महाराज हा सन्मान करण्यासाठी मी दिनकर पाटील मामा यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते यशोदा महाराज या टीमचा संघ मालकांचा सन्मान. नेहमीच काहीतरी युनिक असतं आणि यशोदा महाराजचं जे नाव आहे ते अगदी या ट्रॉफीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही ट्रॉफी मात्र दिली जात आहे दिनकर पाटील मामा यांच्या शुभ हस्ते. पुढील टीमचं नाव आहे JDR रायपाडा, अर्थातच जयदुर्गा रायपाडा. प्रेमराज म्हात्रे, धवल पाटील, चिन्मय पाटील, चिनू तिघांनी यायचं पुढे. हा सन्मान करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करू मान्यवरांना. भूषणजी पाटील सरांना विनंती असेल आपण यावं पुढे.
3 ऑनर होते. धवल, प्रेमराज, चिनू आनंदी आहेत, परंतु दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक या SPL शिरगाव प्रीमियर लीग मध्ये पटकावणारा संघ आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं प्रेमराज, धवल आणि चिनूची ही जोडी आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. तिघांचेही मनापासून आभार आहेत. पुढील टीम आहे 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस. टीमचे संघ मालक श्री मंगेशजी पाटील. मी राजाराम पाटील यांना विनंती करतो, राजाराम पाटील आपल्या शुभ हस्ते 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस या संघाचा सन्मान होतोय. धन्यवाद. 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपंट झाला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. पुढील टीम क्वालिटी बॉईज. टीम क्वालिटी बॉईज नील पाटील, जितेश पाटील. नील पाटील, जितेश पाटील. नील, जितेश या मैदानावर त्यातून फोटो काढतायत. या लवकर या. मी रोहित पाटील यांना विनंती करतो. रोहित नारायण पाटील आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाणार आहे. रोहित या पुढे. नील पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. शिरगाव प्रीमियर लीगच्या आपण पाहिलं तर ही ट्रॉफी दिली जात आहेत खऱ्या अर्थानं, आणि त्यानंतर सन्मान केला जाणार आहे. सन्मानही होतोय नील पाटील यांचा, कारण या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य 2500चं आर्थिक सहकार्य क्वालिटी बॉईज यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय. नीलजी पाटील यांचा सन्मान केला जातो. रोहित नारायण पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद नील पाटील, मनापासून आपलं आभार आहेत. आणि मंचावरती आपण स्थान पण व्हावं. पुढील योगेश दादा किंवा नरेश दादा असतील तर या. टाकपाडा किंवा त्यांचा सुपुत्र असेल, मुलगा असेल, त्यांनी या. मीत आणि देव कोणी असेल तर या. मीत आणि देव. मीत, देव. पुढील टीमचा आपण सन्मान करतो या ठिकाणी. विवान स्पोर्ट्स संघ मालक अनिकेत म्हात्रे. विवान स्पोर्ट्स संघ मालक अनिकेत म्हात्रे. विवान स्पोर्टचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी आकाश म्हात्रे यांना विनंती करतो. आकाश हवा आपण पुढे. विवान स्पोर्ट्स अनिकेत म्हात्रे टीमचे आपण पाहिलं तर संघ मालक ऑनर होते आणि त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. विवान स्पोर्ट्सचं मनापासून आभार आहेत. पुढील संघ मालक आहेत भोईर ब्रदर्स, राजूदादा भोईर. भोईर ब्रदर्सचे संघ मालक राजूदादा भोईर. मी भालचंद्र पाटील साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते राजूदादा भोईर यांचा सन्मान केला जाईल. संघ मालक म्हणून म्हणा किंवा ज्या जर्सी म्हणा, ज्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाल्यात. भोईर ब्रदर्सची ट्रॉफी ती मात्र दिली जात आहेत. धन्यवाद भोईर ब्रदर्स टीमचा मनापासून आभार. पुढील टीम कश्मी 11 प्रदीप पाटील. कश्मी 11 प्रदीप पाटील. योगेश पाटील आणि दीपक गावडे यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. योगेश पाटील, दीपक गावडे पण यावं पुढे, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते. भूषण दामोदर पाटील साहेब असतील तर त्यांनी यावं, आणि अक्षय घरत किंवा भूषण दामोदर पाटील साहेब असतील तर तुम्ही या. पुढील टीम रुद्राणी एंटरप्राइजेस, मयूर पाटील. मयूर आपण यावं. खास SPLच्या फुल तयारीमध्ये होते मयूर, परंतु मी दिनकर मामांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते रुद्राणी एंटरप्राइजेसचे संघ मालक मयूर पाटील. टाळ्यांचा गजर होतोय. धन्यवाद मयूरजी पाटील, आपल्या मनापासून आभार आहेत. आणि सर्व खेळाडूंची किंवा इथे जे पार्टिसिपंट बाकी मान्यवर आहेत त्या सर्वांची एक गोष्ट होती, सर्वांनी एक गोष्ट आम्हाला सांगितल्या आहेत
की ऑर्गनायझिंग ज्याने केलेले आहेत ते मयूर, चेतन किनी, चेतन भोईर आणि दिगंबर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. कारण हे 4 जण होते म्हणून आज खऱ्या अर्थानं SPL, कारण आयोजन खूप महत्वाचं असतं. मी विनंती करेन या चौघांनी आपण पुढे यावं. हा सन्मान मात्र या ठिकाणी केला जाणार आहे. 4 ऑर्गनायझर म्हणून पुढे आले, पण ज्या खेळाडूंचा सपोर्ट होता त्यामध्ये खास करून मयूरजी पाटील, दिगंबर म्हात्रे, मी दिनकर मामांना विनंती करतो या चौघांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी करावा. कारण आयोजन करणं साधं सोपं काम नाही. भरपूर काही गोष्टी खऱ्या अर्थानं ऑर्गनायझरला अगदी त्या काही गोष्टी जाणायच्या असतात आणि त्या गोष्टी जाणताना हे आयोजन मात्र दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. 4ही आयोजकांसाठी तर टाळ्यांचा गजर होऊ द्यात. मोठं पाऊल उचललंय दिगंबर म्हात्रे, चेतन भोईर, चेतन किनी सीके आणि मयूरजी पाटील या चौघांचा एकत्रितपणे सन्मान आहेत. तो सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. पुढील सन्मान आहेत घनश्याम भोईर. घनश्याम भोईर समालोचन त्यांचंही आपण ऐकलं. या स्पर्धेच्या माध्यमातून घनश्यामजी भोईर यांचा सन्मान केला जाणार आहे. हा सन्मान करण्यासाठी मी भूषणजी आपणास विनंती करतो. भूषणजी आपल्या शुभ हस्ते घनश्याम भोईर यांचा सन्मान केला जाणार आहे. काल ज्यांचं समालोचन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं. चला आता जास्त वेळ न घेता आपण लगेचच बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने वळतोय. सुरुवातीला पारितोषिक असणार आहेत. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं खेळ चांगला केला, फायनलच्या मॅच मध्ये 23 धावा बनवल्या, तो खेळाडू आहे वन अँड ओनली मिस्टर प्रथमेश भोईर. प्रथमेश भोईर फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच. प्रथमेश भोईर यांना फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि तो देण्यासाठी मी अजितजी रोकडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्रथमेश भोईर. आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज मला वाटतं की राजाराम पाटील साहेबांकडून होतं जे 500 रुपये तेही दिले जाणार आहेत. अजितदादा रोकडे यांना विनंती असेल आधी हे कॅश प्रथमेश भोईर यांना द्यावं. हेमंत दादाकडूनही 500 रुपयाचं प्राइज होतं तेही दिलं जात आहे. 1000 घेतल्यात पण रात्री त्याच्यापेक्षा जास्त संपणार आहे. नाही बोलावं लागेल त्याला, जाऊ देणार नाही कारण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. आणि बरेच मॅन ऑफ द मॅच भेटले पण ही शाल भेटली का नाही, कारण मॅन ऑफ द मॅच साठी फायनल साठी आम्ही शाल ठेवली होती. प्रथमेश शाळेत जास्त चर्चा नाही होणार. प्रताप म्हात्रे आपण याचं प्रताप आपल्यासाठी पारितोषिक होतं. प्रताप राजाराम पाटील साहेबांकडून 500 होते, प्रतापकडून 500 होते आणि भूषण पाटील साहेबांकडून 200 होते. गौतम कडून ते 500 होते. या एकूण 1200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हेमंत दादाकडूनही 500 रुपयाचं 1700 आलेले आहेत. हे पारितोषिक दिले जाणार आहेत. महेश पाटील यांना विनंती करेन महेश पाटील हे पारितोषिक आपण द्यावं. प्रताप यांना द्यावं 1700. हा स्पेशल खेळाडू आहे पण हेमंत दादांनी जबाबदारी घेतली होती. बाबा प्रतापला उठवण्यासाठी घरी गेले होते वाटते. पुढील या स्पर्धेतील आपण पुढचं पारितोषिक आहे ते पुढचं पारितोषिक देऊयात. सुरुवातीला नवोदित खेळाडू हे पारितोषिक आहे ते नवोदित खेळाडूचं पारितोषिक दिले जाणार आहेत. जी ट्रॉफी आम्हाला मिळाल्यात ती चेतन किनी यांच्या माध्यमातून मिळालेली आहेत. आणि नवोदित खेळाडूला पारितोषिक देण्यासाठी मी चेतन किनी यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहेत. आणि यशोदा महाराज आणि जेडे रायपाडा संघाचे यशोदा महाराज आणि क्वालिटी बॉयची संघ मालकांना विनंती असेल आपण पुढे यायचे आहेत.
यशोदा महाराज आणि क्वालिटी बॉयचे संघमालक आपण पुढे या. चेतन जक्किनी त्यांच्या सोबत या. आणि गिफ्ट टेम्पर म्हणून नवोदित खेळाडूला आपण ते पारितोषिक देणार आहोत. आणि नवोदित खेळाडू आहे कोण वाटतंय? नवोदित खेळाडू तो खेळाडू आहे ज्यानं या स्पर्धेमध्ये नवोदित कामगिरी केल्या. प्रत्येकाच्या नजरा त्याच्यावरती होत्या. 5वं षटक हाताळण्यासाठी नसले तो संघाच्या वतीनं आला आणि काय गोलंदाजी केली होती त्याने. तो खेळाडू आहे यशोदा महाराज संघाचा अमित. नवोदित खेळाडू 500 रुपयाचा पारितोषिक हेमंतदा पाटील यांच्याकडून दिलं जाईल. चला चेतनजी किनी सिके आपण यापुढे तुमच्या शुभ असे ट्रॉफी दिली जाईल. आम्हाला गिफ्ट हॅम्पर म्हणून खास करून इस्त्री मिळालेल्या आहेत. इस्त्री या ठिकाणी दिली जाणार आहेत. ही इस्त्री दिली जात आहे. गिफ्ट हॅम्पर आम्हाला विनायक हार्डवेअर हरेश प्रजापती यांच्या माध्यमातून ते मिळालं होतं. त्यांचं मनापासून आभार आहेत. अमित अमित 2 शब्द नाही बोलत नाही तो करून दाखवतोय. बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले ते चेतन किनी. त्यांना विनंती असेल आपण पुढे यावं आणि बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करू जेडीआर रायपाडा संघाचे संघ मालक. तिघांनी पुढे या. जेडीआर रायपाडा संघाचे संघ मालक धवल पाटील, चिनू, प्रेमराज आपण पुढे यायचे आहेत. आणि ट्रॉफी देण्यासाठी चेतन किनी सिके आपण पुढे यायचे आहेत. आणि खऱ्या अर्थानं इस्त्री त्याच्यासाठी असणार आहेत. बेस्ट फिल्डर ठरणारा खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये. दर्जेदार 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 कॅच घेतलाय आणि तो देखील एका हातामध्ये घेतलाय. तो खेळाडू आहे मिस्टर प्रताप म्हात्रे. बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट प्रताप म्हात्रे यांना मात्र पुरस्कार दिला जातोय. आता बोलावं लागणार आहेत. हा इस्त्री दिली जात आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक C&A ट्रेडर्स यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी मिळाल्यात. चेतन किनी मनापासून धन्यवाद. आणि संघ मालकांना विनंती आहे आणखीन एक ट्रॉफी द्यायची जी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो बाकी होता 45 ज्या प्रतापच्या आपण पाहिल्या होत्या. खास करून प्रताप आहे जास्त काही चर्चा होणार नाही. प्रतापशी 2 मिनिटं चर्चा होणार नाही. आता बक्षीस आम्ही ठेवू पुन्हा. बक्षीस पुन्हा ठेवू आता आम्ही. प्रताप दोन शब्द फक्त. कसं वाटतं स्पर्धेमध्ये खेळताना आणि इतकी सारी पारितोषिक मिळाल्यानंतर? आयोजन खूप सुंदर होतं. खेळायला पण मजा आली आणि यशोदा संघाने मला जे प्रोत्साहन दिलंय खेळायला मला त्याच्यात मजा आली. खूप साऱ्या शुभेच्छा त्याबद्दल. प्रताप म्हात्रेच्या आपण 2 शब्द ऐकलं. 2 शब्द त्याचे लाख मोलाचे आहेत. 2च शब्द बोलला पण लाख मोलाचे बोललाय. त्याबद्दल प्रताप म्हात्रेचं अभिनंदन आहेत. पुढील पारितोषिक बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज कोण वाटतंय? बाबूने सांगितलं महेश सांगितलं महेश. तो खेळाडू आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करू. ट्रॉफी देण्यासाठी यशपाल किनी यांना विनंती आहेत. आणि पारितोषिक विमान स्पोर्टचे संघ मालक अनिकेत म्हात्रे यांना विनंती आहेत आपण पुढे यायचे आहेत. आणि सोबतीने भोईर ब्रदर्सचे संघ मालक राजूदादा भोईर यांनाही विनंती आपण देखील पुढे यावं. पारितोषिक दिलं जाईल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. प्राइज गोज टू ज्या खेळाडूच्या नावे आहेत या स्पर्धेमध्ये 8 विकेट. तो खेळाडू आहे वन अँड ओनली मिस्टर रोनक पाटील. टीम यशोदा महाराज संघाचा रोनक पाटील 8 विकेट. सर्वाधिक जास्त विकेट या खेळाडूच्या नावे आहेत. आणि ती ट्रॉफी दिली जाईल अनिकेत म्हात्रे हेमंतदाकडून 500 रुपयाचं प्राइज. यशपालजी किनी यांच्याकडून ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. राजूदादा भोईर यांनाही विनंती आहेत. चला रोनक आहेत. रोनकची 2 मिनिटं चर्चा होणार आहेत कारण
दोन जास्त शब्द नाहीत, 2 शब्दच आहेत. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळाला आणि संघ फायनल जिंकलाय? बेस्ट बॉलर मिळणं म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेमध्ये. पण मी एकच शब्द बोलणार आहे, यशोदा महाराज की जय. धन्यवाद. जोशमध्ये आहेत आणि तो जोश अगदी पाहायला मिळतोय आपल्याला, खास करून रोनकचा. भरपूर जणांना सांगितलं होतं की खास करून रोनक जय बजरंग शिरगावच्या बाकी खेळाडूंना सांगितलं होतं की रोनकची बॅट बोलत नाही, रोनक विकेट घेत नाही, पण आज रोनकनं बेस्ट बॉलर मिळवला आहेत. हे जय बजरंग शिरगावसाठी संकेत आहेत, हे शिरगाव स्पोर्ट्स शिरगावसाठी संकेत आहेत. येत्या कालावधीमध्ये रोनक पुन्हा एकदा त्या फॉर्ममध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यानंतर पुढील पारितोषिक आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. हे पारितोषिक देण्यासाठी, ट्रॉफी देण्यासाठी विनायक पाटील यांना विनंती असेल, विनायक पाटील आपण पुढे यावं आणि त्यांच्या सोबतीने कशवी इलेव्हनचे संघ मला प्रदीप पाटील आणि रुद्राणी एंटरप्राइजेसचे मयूर पाटील यांना विनंती असेल, महेश पाटील आपण पुढे जावं आणि प्रदीप पाटील आणि विनायक पाटील या तिघांच्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक दिलं जाईल. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? कोण? ज्या खेळाडूच्या नावे आहे स्पर्धेमध्ये 84 रन, तो खेळाडू आहे टीम जेडीआर रायपडा संघाचा सचिन पाटील. काय खेळलाय सचिन पाटील, आज जरूर बाद झाले, परंतु सचिन पाटीलचा तो खेळ 84 धावेची ती खऱ्या अर्थानं अफलातून खेळी. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 84 धावा त्यांना बनवल्यात आणि सचिन पाटील यांना मात्र दिला जातो बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार. नाही बोलावं लागेल, बोलावं लागेल. नाही जास्त शब्द नाही. सचिन थोडक्यात मनोगत व्यक्त करतात, त्यामुळे जाऊ नये कुठे. कसं वाटतं स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळतात आणि तोही शिरगाव प्रीमियर लीग मध्ये? खूप छान वाटतंय आणि बेस्ट बॅट्समॅन भेटल्याबद्दल अजून खूप छान वाटतं. ही स्पर्धा ज्या पद्धतीने संपन्न झाली शिरगाव प्रीमियर लीग, तो एन्जॉय केला खेळताना. फायनलमध्ये रनआउटच्या माध्यमातून विकेट गेल्यानंतर अगदी नाखुश होते. हो, नाखुश तर होतोच, कारण एक महत्त्वाची मॅच होती आणि त्याच्यामध्ये रनआउटचा एक खराब पे करावा लागला. कसं वाटलं आयोजन पाहून? खूप छान आयोजन आहे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं आयोजन व्हावं याचीच अपेक्षा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते सचिन पाटील. म्हणतात की बोलणार नाही, पण बोलताना खूप छान बोलतायत. त्यामुळे सचिन पाटील यांना आपण पाहिलं तर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. पुढील पुरस्कार, कारण 2च बक्षीस आहेत त्यामुळे मॅन ऑफ द सिरीज देऊन टाकूयात. मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं ते राजाराम पाटील साहेब यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहेत. राजाराम पाटील साहेबांना विनंती असेल मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्यात. तसेच विनायक हार्डवेअर यांच्याकडून हरेजी प्रजापती यांच्याकडून आम्हाला मिक्सर देण्यात आले आहेत आणि आकर्षक बॅट जी जागृती स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहेत. पण ती बॅट अगदी तुम्हाला चॉईस करायची, जाऊन जागृती स्पोर्ट्समध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहेत, तिथे तुम्ही ती बॅट चॉईस करून घेऊ शकतायत. ही आयोजन कमिटीने आम्हाला रिक्वेस्ट केली होती आणि तो खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज. 3 जण आहेत, 1 नाही 3 जण आहेत. नाव आलंय रोनक, नाव आलंय जतीन आणि सदा दादाने सांगितलं नाव आहे श्याम. प्रथमेश, विनायकचं पण नाव येत आहेत. तो खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज मध्ये. पहा फरक आहेत, खास करून त्याने या स्पर्धेमध्ये धावा केल्यात 74 धावा केल्यात. त्यानं विकेट पण घेतल्यात 9, प्लस त्याने कॅच पण घेतल्यात, झेल पण टिपल्यात. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक देण्यासाठी राजाराम पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या जोडीने मी मंगेजी पाटील यांना विनंती करतो आपण देखील पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आणि त्यांच्या सोबत आदरणीय दीपकजी, आपणास विनंती दीपकजी गावडे साहेब आपणही पुढे यावं. मॅन ऑफ द सिरीज गोज टू 9 विकेट 74 धावा उत्कृष्ट झेल स्पर्धेमध्ये ज्याने घेतल्या आहेत तो खेळाडू आहे खंडरपाडा संघाचा खेळाडू. परंतु आज जतीनला आपण पाहतायत जो खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळाला जय दुर्गा रायपाडा संघामध्ये आणि जतीन पाटील ठरतोय या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज. धवल पाटील कडून 500 रुपयाचं प्राइज आहे तेही दिलं जाणार आहेत. जतीन पाटील आहेत, बॅट ही त्यांना दिली जाणार आहे, परंतु मिक्सर आहे, पारितोषिक आहे. जतीनशी आम्ही 2 मिनिटं चर्चा करणार आहोत.
हा तसंच पकडून ठेवा. 2 मिनिटं जतीनशी चर्चा होईल. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जतीन मिळालेला आहे, कसं वाटतंय? खूपच चांगलं वाटते मला. जो परफॉर्मन्स होत नव्हता म्हणजे कंदरपडा संघाच्या माध्यमातून खेळताना, काल तुम्ही या शिरगाव प्रीमियर लीगमध्ये जो परफॉर्मन्स केला आहे, बॅटिंग केली, बॉलिंग केली, फिल्डिंग केली, आधी टीमनं दाखवलेला विश्वास जयदुर्ग रायपाडा, त्या संघाबद्दल काय सांगाल? आणि खेळताना जयदुर्ग रायपाडा माध्यमातून कसं सहकार राहिलं तुम्हाला? मला तर वाटत नव्हतं मी एवढा चांगला खेळेन आणि बॅटिंग करेन, बॉलिंग करेन, पण टीमने सपोर्ट केला म्हणून मी चांगला खेळलो. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी मिळत आहेत, आकर्षक पारितोषिकं मिळत आहेत, याच्या पाठीमागे श्रेय कोणाला देशील? प्रेमराजला. तिथे कोणीतरी सांगितलं प्रेमराजला आणि त्यांनी सांगितलं प्रेमराज. जतीन होता जो मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरणारा खेळाडू होता, ज्याला स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचं आकर्षक असे पारितोषिक मिळालेले आहेत. त्यानंतर पुढील पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देऊयात, द्वितीय पारितोषिक. आणि द्वितीय पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करू, ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळाल्या आहेत ते रोहित पाटील यांना विनंती असेल आपण पुढे यावं. त्यांच्या सोबतीने हेमंतदा पाटील यांना विनंती आहेत आपण पुढे यावं. अनिकेत म्हात्रे यांना विनंती आपण पुढे यावं. आणि मंगेशजी पाटील यांना विनंती आपण पुढे यावं. सेकंड पारितोषिक दिलं जात आहेत. टीमचं नाव JDR रायपाडा. अभिनंदन. रोहितच्या शुभसी ट्रॉफी देऊयात. बाकी सर्व सन्मान्य अतिथी तिथे जॉईन आहेत आणि बाकीच्या मान्यवरांच्या शुभसी आपण पाहिलं तर कॅश प्राइज 30,000 कॅश प्राइज दिलं जात आहेत. 30,000 ही कॅश प्राइज आहे ते मात्र दिलं जात आहेत. टीम JDR रायपाडा, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात JDR रायपाडासाठी. JDR रायपाडा, जयदुर्गा रायपाडा, संघमालक प्रेमराज, धवल, चिनू, चेहऱ्यावरती स्माईल. हा संघ सध्या आपण पाहतात खऱ्या अर्थानं रनरअप. आणि जी ट्रॉफी आम्हाला मिळाल्यात, रोहित नारायण पाटील त्यांचा श्वान कॅश याचा फोटो आहे त्या अगदी ट्रॉफीवरती. थांबा 2 मिनिटं, थांबा 2 मिनिटं. ड्रोन येतोय. 2 मिनिटं तसेच थांबा. ड्रोन येतोय, वरून ड्रोन येतोय. जवळला तसंच थांबा. आणि ड्रोन तुमच्या जवळ आला का घोषणाही करा किंवा आवाज करा किंवा हात वरती करा. हँड्सअप. पहा हा संघ आहे जयदुर्गा रायपाडा या स्पर्धेचा रनरअप. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर जयदुर्गा रायपाडा संघासाठी होऊ द्यात. हे दृश्य मात्र स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. जयदुर्गा रायपाडा संघ. प्रेमराज 2 शब्द आपल्याला या ठिकाणी मनोगत अगदी व्यक्त करावं लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून SPL 5व्या पर्वामध्ये खेळवली गेली. आयोजन खूप छान पद्धतीने झालं. संघाचा प्रवास इथपर्यंत खूप छान पद्धतीने राहिला होता. फायनल पर्यंत धडक मारली होती. फायनल जिंकू शकले नाहीत, परंतु बाकी खेळाडूंचा परफॉर्मन्स आणि या स्पर्धेबद्दल काय वाटतंय? स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन खूप चांगले आहे आणि या स्पर्धेमध्ये लगातार 4 वर्ष आमची JDR टीम खेळत होती, पण 5व्या वर्षी आम्ही जिंकलो. त्याच्याबद्दल खूप आनंद होतोय. खेळाडू तुमच्या टीम मध्ये होते, अगदी बॅलन्सिंग संघ होता. जतीनचा खेळ, सचिन, ऑल एंटायर जे टीम होती त्यांना कशा प्रकारे सांगत होते आणि महत्त्वाच्या श्रेणीत तुम्ही देखील काही गोलंदाजी केलेल्या आहेत, तर बाकी खेळाडू तुमच्या टीम मध्ये आले होते त्याबद्दल काय सांगाल? तर खेळाडू म्हणजे ज्या दिवशी ऑप्शन झालं त्या दिवशी 10,000 म्हणजे शिल्लक राहिलेले, त्याच्याबद्दल मला आणि ते रात्रभर झोप नव्हती लागली. एवढे 10,000 शिल्लक कसे ठेवले. ते डिगूकडे आहेत, ते डिगूकडे नंतर घेतो मी, बघतो देतो की काय. आणि आयोजन खूप चांगलं आहे. धन्यवाद. मनापासून आपला आभार आहे. प्रेमराज मनापासून आपला आभार असणार आहेत. आणि त्यांनी सांगितलं आहे की 10,000 हे त्याच्याकडे शिल्लक अगदी अमाऊंट होती. पुढचं पारितोषिक देण्या अगोदर यशोदा महाराज संघाचे जो सपोर्ट केलाय कल्पेश नामदेव पाटील, दयानंद पाटील, महेश पाटील, विजय म्हात्रे, विकास पाटील, जय गावडे, जय घरत, सौरभ पाटील, विशाल पाटील
इतर सर्व शिरगावची संपूर्ण टीम, सर्व खेळाडूंचा मनापासून धन्यवाद, कारण हा सपोर्ट आपला महत्वाचा आहे. आणि प्रथम पारितोषिक देण्या अगोदर टीमचे कर्णधार या ठिकाणी यायचे आहेत. त्यांचा आपण 2 शब्द मनोगत ऐकणार आहोत, कारण नंतर ट्रॉफी घेतल्यानंतर कोणी बोलणार नाही. त्यामुळे विनायक पाटील या. तो गॉगल नाही मिळत जो सकाळपासून घालून आले होते. विनायक पाटील, कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळताना संघाने दाखवलेला विश्वास यशोदा महाराज या संघावरती, आणि फायनलची मॅच जिंकल्यात, शिरगाव प्रीमियर लीगचं पर्व 5वं तुमच्या नावी झालंय, कसं वाटतंय? सर्वप्रथम मी हेमंत दादाचा आभार मानेन. त्याने मला त्याच्या टीममध्ये खेळायला घेतलं आणि कर्णधार बनवलं. चॅम्पियन राहिलात, संघाचा प्रवास कशा प्रकारे होता, इतर खेळाडूंनी खेळलेला खेळ कशा प्रकारे राहिलात, त्याबद्दल काय सांगाल? सर्वात जास्त म्हणजे श्याम आणि प्रथमेश ह्यांनी एवढा इफेक्ट दिला होता की मुलांना सांगत होते की तुम्ही टेन्शन करू नका, एकदम फ्री माइंड खेळा. जो संघ मला हेमंत दादाचा सपोर्ट राहिला किंवा यशोदा महाराजचे जे समर्थक होते त्यांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला, त्याबद्दल काय सांगाल? मी पहिलेच बोललो होतो, हेमंत दादानी जे विश्वास ठेवला माझ्यावर कर्णधार म्हणून, आणि मला त्यांनी परत खेळायला घेतलं जे टीममध्ये, त्याबद्दल मी त्याचे परत परत आभार मानतो. आणि यशोदा महाराज की धन्यवाद. हे होते आपण पाहिलं तर विनायक पाटील यांना आपण पाहिलं तर टीमचे कर्णधार. हेमंत दादा 2 शब्द. हेमंत दादांनाही 2 शब्द आम्ही विचारणार आहोत, कारण सलग 2 वर्ष संघ विजेतेपद पटकावतोय. हेमंत दादा, यशोदा महाराजचा आशीर्वाद तुमच्या टीमवरती, तुमच्यावरती सातत्यानं राहिलेला आहे, आणि 5 वर्षामध्ये तुम्हाला ट्रॉफी मिळालेल्याच आहेत. 2 वेळा तुम्ही चॅम्पियन राहिलात, पण 5 वर्षामध्ये ट्रॉफी मिळत आहेत. यशोदा महाराजचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण टीमवरती आहेत. कसं वाटतंय शिरगाव प्रीमियर लीगचं आयोजन आणि ट्रॉफी मिळाल्यानंतर? सर्वप्रथम मी सर्व आयोजन चांगलं केल्याबद्दल सर्वांचे आभार आहे. आणि विशेष म्हणजे सर्व प्लेयर, सर्व टीम व्यवस्थित खेळ केला यावर्षी, त्यांचंही अभिनंदन आहे. आणि ठीक आहे. कधी कधी मॅच फसली होती, शेवटची मॅच त्याच्या अगोदरची मॅच फसली होती, असं वाटलं होतं की यशोदा महाराज संघ थोडा बॅकफुटला जातोय, पण त्यावेळी प्रताप मात्रेनं केलेली खेळी होती ती इम्पॅक्टफुल होती. तो कदापि खेळ प्रतापचा कशा प्रकारे राहिलात आणि बाकीच्या खेळाडूंचा तुम्हाला कसं वाटलं? प्रतापचा खेळ एकदम उत्तम राहिला, त्याला रौनकने पण सपोर्ट केला, श्यामने पण चांगली बॅटिंग केली, सर्वांचा खेळ एकदम व्यवस्थित झाला. आणि आम्ही तेव्हा 92 रन्स होता तेव्हाचं सांगतो आम्ही, तर तेव्हा आम्हाला जरा प्रेशर होतं यांना सर्वांना. मी बोललो काय हरकत नाही, 20च्या ॲव्हरेजने आपल्याला खेळायचं आहे, स्कोअर आराममध्ये होऊन जाईल, काय टेन्शन घ्यायचं नाही, आणि आपल्याला गमावण्यासारखं काहीच नाही आज. धन्यवाद. कारण 92ची मॅच जी जिंकली होती ती सर्वाधिक महत्वाची होती. आणि हे होते संघ मालक आदरणीय हेमंतदा पाटील यांना आपण पाहिलेलं आहे. आता वेळ झालाय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्याची, आणि ते देण्यासाठी ट्रॉफी स्पॉन्सर आहेत आम्हाला भूषणजी पाटील आणि दिनकर मामा यांना विनंती. दिनकर मामा पण पुढे यायचे आहेत. त्यांच्या सोबतीने आम्ही कशवी 11चे संघ मालक प्रदीपजी पाटील यांना इन्व्हाइट करू, आणि JDR रायपाडाचे जी संघ मालक आहेत त्यांना विनंती असेल आपण पुढे यावं. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, कॅश प्राइज 40,000 आणि आकर्षक ट्रॉफी. टीमचं नाव आहे यशोदा महाराज. अजितजी रोकडे साहेब यांनाही विनंती, अजितजी रोकडे साहेब आपण पुढे यावं. अनिकेत म्हात्रे आपणही पुढे या, कारण सर्व मंगेशजी पाटील साहेब सर्व सन्मान्य अतिथी उभं राहायचं आता जागेवरती. टीम खाली बसलं तर चालेल, तिथे समोर समोर खाली बसा, बाकी मान्यवर सर्व मध्ये उभे राहा, वरती उभे राहा. चला, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आमचे डीज ऑपरेटर गाणं तयार असणार आहेत. विनिंग सेलिब्रेशन मोमेंट आपण पाहू शकतायत. शिरगाव प्रीमियर लीग 2026 अगदी खूप छान पद्धतीनं पर्व 5 पार पडलंय, आणि पर्व 5 मध्ये विनर आहे टीमचं नाव यशोदा महाराज. अभिनंदन. कोणाला पावली गाय, कोणाला पावली, कोणाला पावली गाय, कोणाला पावली, कोणाला पावली गाय, कोणाला पावली, कोणाला पावली गाय, कोणाला पावली. तुझे साई लागो अभिषय दादा, तुझे साई लागो अभिषय दादा, साई लागो अभिषय दादा.
मी त्यालाच आणलं तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं आवडल्याची मी त्यालाच आणलं तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं शेजारची काळी मैना गाडी डोलायला जवळ लागली डोलायला कवा कवा जावा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला 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 नवती महिन्याला जोडे पायाला जाताना नसतो मोडे नवती महिन्याला जोडे. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. शिरगाव प्रीमियर लीग SPL 2026चं पर्व 5वं आपल्याला पाहायला मिळालं. DBN लाईव्हच्या वतीनं खूप सुंदर असं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळालं. DBN लाईव्हचं पुन्हा मनापासून आभार आहेत. ही स्पर्धा संपन्न झालं असं जाहीर करूयात. DJ ऑपरेटर तयार आहेत, तुम्हाला नाचायचं, रात्रभर नाचायचं आहे. पुन्हा त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आम्ही इथेच थांबतोय, भेटूयात पुढच्या पर्वामध्ये. धन्यवाद.